What are the risk factors that causing the hypothyroidism or Hashimoto's disease? तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना विशेषतः महिलांमध्ये हायपोथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम हा दिसून येतो. तर पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये जास्त प्रमाण आहे. तर त्याचे रिस्क फॅक्टर काय आहे, तर कशामुळे आपल्याला नेमका हायपोथायरॉइडिझम हा डिसीज होतो, तर आज डिटेलमध्ये आपण त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर जे आहे, रिस्क फॅक्टर जे आहे ते आपण बघणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. हायपोथायरॉइडिझम होण्याचं सर्वात पहिलं रिझन म्हणजे आहे ते पुअर डाएट असणे. तर खूप जणांना वाटतं की आम्ही आमचा डाएट खूप मेंटेन करतो, खूप हेल्दी असतो. तर असं नाही आहे. खूप जणांना डाएटबद्दल माहितीच नाही आहे. तर खूप वेळा काय होतं की आपला डाएट जो असतो तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असते, शुगरचं प्रमाण जास्त आहे. आरच काही डेअरी प्रोडक्ट असतात ते सुद्धा आपण जास्त कंझ्युम करत असतो, त्याचं प्रमाण जास्त असते. त्याच प्रकारे काही प्रोसेस्ड फूड असेल किंवा जेही काही फास्ट फूड असते किंवा सोया असेल, काही डेअरी प्रोडक्ट असतात ते सुद्धा आपण जास्त कंझ्युम करत असतो, त्याचं प्रमाण जास्त असते. त्याच प्रकारे काही प्रोसेस्ड फूड असेल किंवा जेही काही फास्ट फूड असते किंवा सोया असेल किंवा कॉर्न असेल, तर हे पदार्थ जास्त लॉंग टर्ममध्ये आपण ते कंझ्युम करतो आणि त्यानंतर आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम हा स्टार्ट होतो. हायपोथायरॉइडिझम होण्याचं सेकंड रिझन म्हणजे न्यूट्रिशन डिफिशियन्सी असणे. तर खूप जणांना वाटतं की आम्ही खूप हेल्दी डाएट घेत असतो, परंतु त्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये मिनरल्स किंवा व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला आवश्यक असतात त्या प्रमाणामध्ये ते मिळत नाही. आणि जी थायरॉइड ग्लँड आहे, ग्रंथी आहे, तिला प्रॉपर वर्क करण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स लागत असतात, मिनरल्स लागत असतात. आणि जेव्हा आपल्याला मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी ह्याची जेव्हा कमतरता आपल्याला भासवायला लागते, त्यावेळेस आपली जी थायरॉइड ग्लँड आहे ती प्रॉपरली वर्क करत नाही आणि त्यामुळे थायरॉइड ग्लँडचे TSH जे लेवल आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे तो वाढत जातो आणि T3 आणि T4 जे हार्मोन्स आहे ते कमी सिक्रेट व्हायला लागतात आणि त्यामुळेच आपल्याला हायपोथायरॉइडिझम हे होऊ शकतं. हायपोथायरॉइडिझम होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे टॉक्झिन्स. तर आपण म्हणतात मी तर कोणते टॉक्झिन घेत नाही, मी तर चांगला डाएट असतो माझा, खूप हेल्दी डाएट असतो. पण हे टॉक्झिन येतात कुठून, तर आपण जेही काही फळभाज्या घेतो आहे किंवा जेही भाजीपाला असतो किंवा फ्रूट्स असतात, तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड असतात किंवा हर्बल साइड्स हे वापरल्या जातात. तर ह्यामुळे किंवा ग्लुकोसेट असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे टॉक्झिन्स असतात, जसे की मर्क्युरी, आर्सेनिक असेल, लेड टॉक्झिन, मोल्ड टॉक्झिन्स असेल, तर ह्यामुळे सुद्धा कमी प्रमाणामध्ये जेव्हा हे टॉक्झिन्स आपल्या ज्या ग्रंथी आहेत, थायरॉइड ग्लँड आहे, त्याच्यामध्ये जेव्हा ते साचत जातात आणि त्यानंतर काही वर्षानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम जाणवायला लागतो, हायपोथायरॉइडिझम. आणि सर्वात महत्त्वाची सेन्सिटिव्ह ग्लँड जी असेल आपल्या शरीरामधली, तर ती आहे आपली थायरॉइड ग्लँड. तर ही ग्लँड खूप सेन्सिटिव्ह आहे. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा इन्फेक्शन व्हायला लागतात, तर चौथं महत्त्वाचं कारण थायरॉइड ग्रंथीचं जे प्रॉपर फंक्शन आहे ते होत नाही. ह्यासाठी महत्त्वाचं कॉझिंग फॅक्टर जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन शरीरामध्ये घर करून राहणे. सेव्हरल टाईप ऑफ इन्फेक्शन दॅट लीड्स टू ट्रिगर द हाशिमोटो डिसीज म्हणजे हायपोथायरॉइडिझम. तर काय होत असतं की वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये होत असतात, जसं की इपिस्टीन बार व्हायरस, त्यालाच मोनोन्यूक्लियोसिस असं सुद्धा म्हणतात. काही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन, तसेच काही पॅरासाइट असतात जे की आपल्या गटमध्ये डिसीज तयार करतात. आणि इन्फेक्शन लाईक लाईम डिसीज, बार्टोनेला, बॅबेसिया ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरासाइट आहे, तर ह्यामुळे सुद्धा आपल्याला काही काळानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम हा स्टार्ट होतो. थायरॉइड होण्याचं पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे ट्रेस. तर तो ट्रेस आपल्याला फॅमिली ट्रेस असेल किंवा इमोशनल ट्रेस असेल किंवा वर्कमुळे ट्रेस असेल किंवा फिजिकली काही आपण स्ट्रेसफुल लाईफ जगत असतो, तर ह्यामुळे सुद्धा आपलं थायरॉइड ग्लँड ही प्रॉपरली वर्क करत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हायपोथायरॉइडिझम हा होत असतो. विशेषतः महिलांमध्ये, लेडीजमध्ये काय होत असतं की प्रेग्नन्सी जी आहे ही खूप स्ट्रेसफुल अशी स्टेट असते. तर प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळे आपले इमोशन हे वेगवेगळ्या लेवलला जात असतात किंवा मग आफ्टर मेनोपॉजसुद्धा कोणाकोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम हा दिसून येतो. कारण मेनोपॉजसुद्धा खूप वेगळ्या प्रकारची कंडिशन आहे की त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला मूड स्विंग होत असतात आणि वेगवेगळे व्याधी आपल्याला त्यावेळेस होत. आणि सर्वात शेवटचं रिझन म्हणजे जेनेटिक्स फॅक्टर. तर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कधी कोणाला असेल हायपोथायरॉइडिझम, तर आपोआपच ते जे जीन्स आहे ते आपल्यामध्ये ट्रान्सफर होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला हायपोथायरॉइडिझम हा होऊ शकतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतरांपर्यंत उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.